पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय चविष्ट पावभाजी होती ना वर्षा। हो ना। तू कधी आलास? कधी तो चालू आहे बघितलं मी खाली तुम्हा सगळ्यांशी छान जेवण चालू होते। अरे दादा मग यायचंच ना, असं काय? नाही नको, उगाच माझ्यामुळे आनंदावर विरजण पाडलंस। मी आलो असो तर सगळ्यांचा मूड ही खराब झाला असं म्हणून नाही आलो मी। बरं ते जाऊ दे, तुझ्या बायकोला तुझी खूप काळजी आहे बरं का। म्हणजे हे बघ, तुझ्यासाठी पण पावभाजी दिली आहे तिने, आणि नुसते पाव आणि भाजी नाही दिली आहे। हे बघ, ही भाजी, हे मॅडमनी लिंबू दिले तुला असे छान छोटे छोटे तुकडे करून। हे बघ, बारीक बारीक कांदा चिरला गोवासाठी तिच्या। पाव कुरकुरीत करून दिले, कुरकुरीत। आणि नुसतं अच्छा काय करतोय, खा की चांगला बसून। हा बाई ग, आज खूप दिवसांनी आमच्या तोंडाला पावभाजी लागली ग बाई। बरं झालं तुझ्या बहिणीने भात करपवला। आई काय ग, पण बरं झालं ना माशातून भात करपला। अरे दादा, त्यामुळे आपल्याला कळलं तरी की आनंदीला तुझी किती काळजी आहे आणि तिचं मन किती गुंतलंय तुझ्यात। हो रे राघवा, खरं सांगते। तू काय अशी उभी, जा ना घेऊन ये ना दादासाठी प्लेट घेऊन ये जा। हो हो हो, मी प्लेट घेऊन येते। ये बाळा, ये बस बस। इतकी चविष्ट झाली तुला सांगते ना भाजी। चमचा पण आण ग बाई। होय होय। काय दादा, कशी झालीये पावभाजी? आता उत्तर देण्याच्या अवस्थेत आहे का तो वर्षा? खाऊ दे त्याला त्याच्या बायकोनी बनवलेली पावभाजी। मला बाई झोप येते, इतकं पोट तुडुंब भरलंय ना। तू येतेस का झोपायला? हो चल। हा चला चला। राघवा तू जेव निवांत। हो हा चल सावकाश। अगं या गोळ्या खायचा खरंच कंटाळा आला आता। खरंय तुमचं, पण गोळ्या तर घ्याव्याच लागतील ना बाबा। घ्या। आता तू हट्टच करतेस म्हणून घे तू गोळी। बाबा आत्ताच गोळ्या घेतल्यात, जरा असंच बसून राहा। आनंदी, हा अगं तू बाहेर कुठे चाललीयस? इथेच मालतीच्या बाजूला झोप ना। नाही बाबा, तुम्ही दोघं इथे झोपा ना आरामात। असंही एसीचा खूप त्रास होतो मला। बाहेर पंख्याखाली सोफ्यावर छान झोपते मी, काळजी नका करू। झोपा निवांत। आणि तू पण लवकर झोप, उद्या कामावर जायचंय ना। चला बाबा, गुड नाईट। हो गुड नाईट। काय ग, अशी का बघतेस? लेक घरी आलीये म्हणून तिचे खूप लाड करताय ना। खरं तर आनंदीसाठी पावभाजी करायची होती, पण तुम्ही स्वतःला हवी म्हणून करून घेतली। मला सगळं कळतं बरं का। मालती, माझ्या मनावरचं, माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं उतरलंय आनंदी आल्यामुळे। मालती, आनंदीला तिच्या कामाचा चेक मिळाला तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा ओसंडून वाहत होता नाही? खरंच हो, आनंदीने ना असंच कायम आनंदीच राहिलं पाहिजे। चला झोपा आता, तुम्ही आराम करा। चल।
सावकाश. ए आनंदी लवकर बाहेर ये बरं. आनंदी आले. चेक करा सगळं. हा दादा बस बस बस. हे बघ ह्यांना मी बोलावलंय. आपले 2 बँक अकाउंट्स ओपन करायचे आहेत. एक आपल्या दोघांचं जॉईंट अकाउंट आणि एक तुझं स्वतःचं स्वतंत्र अकाउंट. 2 खाती कशाला? तुमच्या एकट्याचं खातं उघडा ना बँकेत. माझं नको. 2 खाती या करता की आपलं जे जॉईंट अकाउंट आहे त्याच्यामध्ये आपल्या घर खर्चासाठी लागणारे पैसे मी टाकत जाईन आणि दुसरं अकाउंट ते तुझं अकाउंट ह्यासाठी तुझ्या खर्चासाठी लागणारे जे पैसे आहेत ना त्यासाठी. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना म्हणून 2 वेगवेगळी खाती. अहो माझे कुठले पैसे? मी तर कमवत पण नाही. मग वेगळं खातं कशाला? ठीक आहे पण आता नाही, पुढे कमावशील ना. भविष्यात काय घडेल कोणाच ठाऊ. हे बघ हे एक कार्ड आणि हे दुसरं कार्ड, हे दोन्ही कार्ड्स आता तुला सांभाळायचे आहेत व्यवस्थित आणि तुलाच वापरायचे आहेत. हे बघ हे जॉईंट अकाउंटचं कार्ड आहे. याच्यातून पैसे काढलेस की किती शिल्लक राहिले या सगळ्या गोष्टी आता तू समजावून घ्यायचं. ते सगळं शिकून घ्यायचंस तू. आणि हा चुकून सुद्धा असं समजायचं नाही की जे घर खर्चासाठी दिलेले पैसे आहेत त्यातलेच तू तुझ्यासाठी म्हणून थोडेफार वापरशील असं नाही. तुझ्यासाठी लागणारा जो खर्च आहे त्याचे पैसे ह्या दुसऱ्या कार्डमध्ये ते बिनधास्त वापरायचेस. जी हौस मौज करायची असेल, तुला तुझं काही विकत घ्यायचं असेल बिनधास्त विकत घ्यायचं. आनंदी राघव कर्णिक. माझ्या भविष्याची तरतूद तुम्ही करून ठेवली. जर तुम्ही नसते ना तर मी स्वतःच्या पायावर कधीच उभी राहू शकले नसते. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न तुम्ही मला दाखवलं. आज आपलं नातं फार बरं नाहीये पण आज मला पैसे मिळालेत माझ्या कामाचे. हे मी तुम्हाला सांगायलाच हवं ना. मला माहितीये हे कळल्यावर तुम्हाला खूप आनंद होईल. रमा, आनंदीशी लग्न करताना मी तिच्या गळ्यात तुझं मंगळसूत्र घातलं. तिचं स्वतःचं असं काहीच मी तिला कधीच दिलं नाही. ना मंगळसूत्र, ना बायको म्हणून दर्जा, ना तिच्या हक्काचं प्रेम. आता मी तिच्या हक्काचं मंगळसूत्र घेऊन आलोय मी तिच्यासाठी. मी द्यायला गेलो होतो पण ती तिच्या कामांमध्ये रमली होती. मी लवकरात लवकर हे मंगळसूत्र तिला देईन. तुझ्या लक्षात आलं असेल ना की मी नेमकी काय मोठी चूक करून बसलो होतो ते. ती चूक सुधारण्याचा मी प्रयत्न करतोय. आनंदीला मी कायम तुझ्या नंतरची एक व्यक्ती असंच पाहत आलोय. तिला या घरात कायम दुय्यम स्थान मिळालंय. तिच्या भावनांचा विचार करण्यात मी कायम कमी पडलो आणि प्रत्येक बाबतीत मी अयशस्वी ठरलो. पण नाही, तिचा मान, तिचा या घरातला तो दर्जा तिला मिळवून देणं. मला माहितीये मी हे मंगळसूत्र तिला देणार म्हणजे आपल्या दोघांची पुन्हा कधीच भेट होणार नाही. मला याची पूर्ण माहिती आहे. पण
आनंदीने आता घरात परत येणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे ना. आनंदीला ह्या गोष्टीची जाणीव होणं की माझ्यासाठी ती किती महत्वाची आहे. रमा, मला माहिती आहे तू खूप समजूतदार आहेस. तू या सगळ्या गोष्टी समजून घेशील याची मला पूर्ण खात्री आहे. मी आता मूव्ह ऑन करतोय आणि मी उचललेलं हे पाऊल मला माहिती आहे तुला आनंदच होईल, हो ना. रमा, आयुष्यामध्ये काही झालं तरी सुद्धा आपल्याला खचून चालत नाही. काही या गोष्टीची मला पूर्ण कल्पना आहे की माझ्या आयुष्यामध्ये रमा तू होतेस, आहेस आणि कायम राहशील. मला माहिती आहे. काय करताय तुम्ही? मी मूर्ख वाटते का तुम्हाला? तुमच्याकडून या सगळ्या आशा लावून बसली की कधीतरी तुम्हाला या सगळ्या गोष्टींची जाणीव होईल. रमाताईंचं अस्तित्व कधी नाकारलं नाहीये मी. त्यांची जागा नाकारली नाहीये मी. मला माझी जागा हवी आहे, माहिती आहे ना तुम्हाला. एवढंच तर मागतेय मी तुमच्याकडून. मीच अडकून पडली का तुमच्यात, आपल्या नात्यात? तुम्हाला माझ्याबद्दल काहीच पटत नाहीये? तुमच्या आयुष्यात माझी काही किंमत आहे की नाही? हो आनंदी, तुझा गैरसमज होतोय. मी रमासोबत तुझ्याच नका बोलू तुम्ही माझ्याशी. आनंदी, नका ना येऊ माझ्या पाठीमागे. आनंदी, आनंदी माझा ऐक. आनंदी बाबा, आनंदीची रडतेस का तू? हा, काय झालं तुला? बोल ना. आणि हा इथं का आलाय? यानं पुन्हा तुला काही त्रास दिलाय का? नाही बाबा, आनंदी खूप मोठा गैरसमज झालाय. तू समजून तर घे. अगं, मी तुझ्याबद्दलच बोलत होतो आणि तू समजते तसं नाहीये काही. ऐक ना आनंदी. बाबा, हे बघ राघव, आता ती इथे तुझी बायको म्हणून नाहीये, तर माझी लेक म्हणून राहते. याआधी तुझ्यामुळे तिला खूप मनस्ताप झालाय, पण यापुढे तिला त्रास देऊ नकोस. नको ना बोलूस तिच्याशी. काय ग, अशी अचानक बाहेर का गेली होतीस तू? काय ग बाळा, काय झालंय? मी मूर्ख आहे ना बाबा. मी उगाच अडकून पडते ना यांच्यात. मी खरंच मूर्ख, पण यांना काहीच फरक पडत नाही. आज मला पैसे मिळाले म्हणून आज चेक त्यांना दाखवायला गेले होते. मला असं वाटलं की माझ्या आनंदात मी त्यांना सहभागी करून घ्यायला हवं. ते खुश होतील आज चेक बघून, म्हणून चेक दाखवायला गेले होते बाबा. पण खरं तर माझ्या आनंदापेक्षा त्यांचा आनंद खूप मोठा. ते खुश आहेत त्यांच्या आयुष्यात, पण मी त्रास करून घेते सगळ्या गोष्टींचा. मला ना असं रोज वाटतं की ते स्वतःच्या मनाची तयारी करतील आणि मला न्यायला येतील. पण तसं नाहीये बाबा. मी दाखवत नसले ना तरी माझ्या मनात ती आशा जिवंत आहे. पण यांना काहीच फरक पडत नाहीये बाबा. मी जे काही सांगितलं ना त्याचा त्यांना विचारच करायचा नाहीये. म्हणजे सगळं चांगलं चाललंय ना त्यांचं, मग मी का त्रास करून घेते? मी नाही त्रास करून घेणार. मला नाही सहन होते हे सगळं. मी नाही बाबा, मला नाही राहायचं इथे. मी गावी जाते, मी गावी निघून जाते. मला नाही राहायचं इथे. त्यांना काही फरकच पडत. आनंदी, खरंच तुझा खूप मोठा गैरसमज झाला. मी तुला कसं समजावं, कसं सांगू मी तुला? मी जितक्या मोठ्या चुका करून बसलोय की तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही, मला माहिती आहे. बघ, आपलं
आपल्या नात्याची नव्याने सुरुवात करण्याकरता काय ग आनंदी, झाली की तयारी? हो बाबा, चहा देते. गोळ्या घ्यायच्यात ना तुम्हाला? हो दे. हे घ्या, गरम आहे. हो. झाला का राग शांत? आनंदी, राघवचा राग आला, त्याच्यासोबत काही झालं तर चिडून सारखं मी गावाला निघून जाईन असं म्हणू नकोस. अगं, त्याच्या बोलण्यावरून तू स्वतःचं भविष्य ठरवू नकोस. हे घर तुझं आहे. तुला हवे तितके दिवस तू इथे राहा. अगं, कायमची इथे राहिलीस ना तरी माझी काही हरकत नाही, पण त्याच्या वागण्यावरून तू गावाला जायचं नाहीस म्हणजे नाही. आता त्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर तू स्वतःचं मन कठोर कर, खंबीर कर. आनंदी, चहा घेतेस ना तू? तुम्हाला देते, थांबा. अगं, मी घेते नंतर चहा. तुला कामावर जायचंय ना? थांब, मी तुझा डबा भरून देते आधी. आई, अहो डबा भरलाय मी. अगं बाई, तुझा डबा सुद्धा भरून झालाय? आनंदी, किती कामं करत असतेस ग. माझ्यासाठी करायला काहीही ठेवत नाहीस तू. आई, चहा. चल या. चहा मस्त झालाय आनंदी, एकदम छान. आनंदी, तुला एक गंमत माहितीये का? तू आता बाहेर पडशील ना, यांचे लगेच फोन सुरू होतील बघ. हो, करेन मी फोन. तुला काय करायचंय? लेकीची काळजी आहे मला. अहो, लेकीला सुद्धा कामं असतात. तुमचे फोनच घेत राहिली तर कामं कधी करणार? अगं, पण तिची विचारपूस करायला नको का? ती नंदूची आई कशी आहे तुला माहिती आहे ना? बाबा, तुम्ही काळजी नका करू. आयुष्यमान भव. हा, मी कामाच्या ठिकाणी ना अगदी व्यवस्थित असते. मला काही त्रास होत नाही, आणि त्रास झाला ना मी तुम्हालाच फोन करेन, हक्काने करेन. काळजी नका करू माझी. आई, ओ मी काय म्हणते, पोहे संपलेत, कांदे संपलेत, आणावे लागतील. बरं, यादी केलीये मी. के बाय, माझी यादी कुठे ठेवली आहे? हा, यादी केलीये. येताना आणतेच मी सगळं सामान. बरं बरं, ठीक आहे. आणि जरा लवकर निघते म्हणजे लवकर येईल. फार फार तर 6 ते 6:30 होते. याच्या पलीकडे काही होणार नाही. माझी काळजी करू नका. मी व्यवस्थित नीट येईल. येऊ? हो, तुला दारापर्यंत सोडतो मी. नीट जा बाळा. बाबा, माझी काळजी नका करू. तुम्ही आराम करा बरं आता. आणि आनंदी, तू सुद्धा राघवचा विचार करू नकोस. पण मी जे काही म्हणालो ना त्याचा विचार कर. गावाला जायचं नाहीये तू. तू काही कर, पण मी तुला आतमध्ये सोडणार नाही. तू काय ठेका घेतलाय का? ए, माझं काम आहे ते. चल बाय, चल बाय. म्हणेस बरं का, मालक नाहीयेस. मालक असतो ना तर इथं येऊन पण दिलं नसतं. चल. तू मला अडवणार? अरे, ही संधी यायची आधी निघाल. चल. ए, जावा ये मी इथला. कळलं का? माझा हक्क आहे. चल. अरे, जबाबदारी कळत नाही आणि हक्काच्या गोष्टी करतो. चल बाय. बाबा, ए, वहिनी, बाबा, वहिनी अहो सांगा ना त्याला. अहो, मला वर्षाला भेटायचं, फक्त मला भेटून देत नाहीये. चल तू बाहेर चल. वहिनी सांगा ना. मी तुला बोललो ना वरती जाऊ शकत नाही तू. मला चल. माझ्या बायकोला भेटण्यापासून कोणी अडवू शकत नाही. चल कळलं का? चल चल चल. वहिनी समोर इज्जत करतो. वहिनी अहो. अरे, त्याला सांगा ना. माझी इज्जत म्हणजे कर्णिकांची इज्जत. तुम्हाला जाऊनच देत नाहीये. चल. तू थांब. बाबा, बाबा. चला. अरे, ए, थांब. ए, खाली ये, थांब. ए, थांब. अगं, पळून गेला तू. बाबा, वर्ष त्यांना त्रास देतील रे ते. अगं, मी त्याला सोडणारच नव्हतो. तुझं याचं कारण भेटलं आणि तो सटकलाय. मी त्याला बघतोच आता. नाही नाही नाही, थांब थांब थांब, मी बघतो.
वर्षा, अगं चहा दे ग बाई. वर्षा चहा दे. अगं हो गाई, तू बघतेस ना. काय बघते ना. अगं किती घाई चाललीये. काय झालं? काय काय तुझं चहा चहा चहा. अगं घसा कोरडा पडलाय. त्या आनंदी कामावर जायची नाही तरी पण लवकर उठायची का? तर सासूला चहा द्यायचा असायचं तिला. नाही तर तू पोट्टी पोर. अरे कोण चिकटलंय बेलला? बघ. थांब थांब. खायला चहा आता.